सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास निधी अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून आणि पालिकेचे माजी सभागृह नेते शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 7 मधील मल्लिकार्जुन मंदिराशेजारी सोमपाने बांधलेल्या सरकारी जागेतील सिद्धेश्वर तालीम व्यायामशाळेवर 8,21,068 रुपयांच्या सभागृह बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। तत्पूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर तालमीची आरती करण्यात आली। कसबा परिसरातील युवकांना अत्याधुनिक पद्धतीची व्यायामशाळा निर्माण झाली पाहिजे या हेतूने सभागृहाचे बांधकाम करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी व्यक्त केली। तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीतून सिद्धेश्वर तालीम मल्लिकार्जुन मंदिर इथे दुसऱ्या मजल्याचं आज भूमिपूजन सर्व समाजातील प्रमुख मान्यवरांच्या मानकऱ्यांच्या हातनं झालेलं आहे। ही सिद्धेश्वर तालीम या भागातली प्रसिद्ध अशी व्यायामशाळा आहे आणि या व्यायामशाळेच्या वरती अद्यावधक जिम व्हावी याकरता हे सभागृहाचं निर्माण आम्ही करतो। आधुनिक पद्धतीची व्यायामशाळा झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर अमोल शिंदे यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती सिद्धेश्वर तालीमचे प्रमुख राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली। सिद्धेश्वर तालीम येथे जिम हॉलचं उद्घाटन या प्रभागाचे नगरसेवक अमोल बापू यांच्या हस्ते झाला। गेल्या वर्षी तालमीमध्ये जो जिमचं साहित्य आम्ही बापूने दिला तेव्हा आम्ही सर्वांनी बापूला विनंती केली की आम्हाला जिमचे सामान दिलात पण ठेवायला जागा नसल्यामुळे आम्हाला वर एक जिम हॉल करून द्या। त्याप्रमाणे बापूने शब्द दिल्याप्रमाणे गेल्या वर्षी यावर्षी म्हणजे 1 वर्षाच्या आत या ठिकाणी जिम हॉलसाठी मुख्यमंत्री यांच्या निधीतून कमीत कमी 8.5 लाख रुपये मंजूर करून दिलं। त्याबद्दल मी बापूंचा आमच्या सर्व भागातील सर्व मानकऱ्यांतर्फे सर्व नागरिकांतर्फे मी त्यांचा आभार मानतो। यावेळी सिद्धेश्वर यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू, सेनेचे जिल्हा प्रमुख माजी सभागृह नेते अमोल शिंदे, सुधीर थोबडे, मल्लिकार्जुन मसरे, सोमनाथ मेंगाणे, विकास धुम्मा, सचिन दरगो पाटील, सुमित हब्बू, संजय दरगो पाटील, आप्पा बिराजदार, जयकुमार रामणगे आदींची प्रमुख उपस्थिती होती।